नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. तर आता इथे जानकी देवळात आलेली असते, कारण तिला सुमित्राची तब्येत बरी व्हावी असं तिला वाटत असतं. मग देवळात आल्यानंतर सुमित्रासाठी ती व्रत करायचे ठरवते. मग गुरुजी तिला व्रताबद्दल सांगतात आणि ते व्रत असते 10 दिवसांचे. मग जानकी ते व्रत 10 दिवस नित्यनेमाने करते. त्याचबरोबर ती दवाखान्यात जाऊन सुमित्राची खूप काळजी घेत असते. आणि आता या 10 दिवसांमध्ये सुमित्राला रोज प्रश्न पडत असतो की आता किती दिवस होत चाललेत आणि सारंग कुठे आहे, तो अजून कसं काही नाही आला. हे प्रश्न तिला सतत सतवत असतात. आणि त्या 10 दिवसात जानकी सुचेल ते कारण सुमित्राला द्यायची, की ते शेतात गेले आहेत, ते बिझी असतील असं तसं. आणि इकडे जानकी सारंगला डब्बासुद्धा घेऊन जायची. इथे घरामध्ये सारंगचा फोटो लावलेला होता. सर्वांना वाटत होतं की तो देवाघरी गेलाय आणि त्यामध्येच आपण सारंगला डबा द्यायला जातोय हे विचार करून जानकीला खूप वाईट वाटायचं. आणि दुसरीकडे सुमित्रा जानकीला विचारायची की तूच फक्त मला का भेटायला येतेस, बाकी सर्व का नाही येत. मग जानकी गोड गोड बोलून सुमित्राला सगळं समजून सांगायची. तेव्हा कुठे सुमित्राचा या सर्व गोष्टींवर विश्वास बसायचा. आणि इकडे सारंगच्या फोटोला हार घातलेला होता, त्याच्या अस्थी तिथे ठेवलेल्या होत्या 10वा झाल्यानंतर. आणि त्याला अखंड तेवत असणारा दिवासुद्धा लावलेला होता. आणि इकडे ऐश्वर्याच्या डोक्यात सारखे विचार यायचे की हे नक्की काय चाललंय. सारंग जर खरोखरच मेला आहे तर त्याबद्दल घरातले सर्व सुमित्राईंना का सांगत नाहीये. नाही, आता मला हे सुमित्राईंना सांगावंच लागेल. मग ऐश्वर्या सुमित्राईला सांगण्यासाठी तयार होते, साडी नेसते. तर आता इथे दुसरीकडे जानकीने सुमित्राईंना खाऊ पिऊ घातलेलं असतं आणि जानकी तिथून निघालेली असते. आणि आता सुमित्रा ही काहीच खायला नको असं म्हणत असते. जानकीने फळं वगैरे आणलेली असतात, पण ती त्याला चक्क नकार देते. ती म्हणते की मला आता काहीच नको आहे. जोपर्यंत मी सारंगला माझ्या डोळ्यांनी खरं पाहत नाही ना, तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. यावर जानकीला खूप टेन्शन येतं की आता यांना कसं समजावं, यांना कशी उत्तरं द्यावीत. जानकी तरी समजावते की अहो आई असं नका करू, थोडं तरी खा. सारंग भाऊजी आहेत, बिझी आहेत म्हणून त्यांना जमत नाही. पण सुमित्रा काही ऐकायला तयारच नसते. आणि आता हे सर्व जानकीला ऋषिकेशला सांगायचं असतं. आणि ऋषिकेश इकडे सांगत असतो की आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. हे सर्व जेव्हा सारंग ऐकतो तेव्हा तो म्हणतो की बास, आता मला हे नाटक नाही करायचं, मला फक्त माझ्या आईकडे जायचं आहे, कारण माझ्यामुळे तिला खूप त्रास होतोय. मग ऋषिकेश सारंगला थांबवतो आणि समजावत असतो की अरे नको, असं नको करूस. आत्तापर्यंत आपण एवढा मोठा प्लॅन केला आणि आत्ता कसं थांबायचं. यावर सौमित्र देखील तिथे येतो आणि तो देखील समजावत असतो की अरे सारंग, थोडेच दिवस राहिले आहेत. आता ऐश्वर्या देखील आपल्या प्लॅनमध्ये अडकत आहे, त्यामुळे जरा तू थोडे दिवस थांब. आता कसं आपण हत्ती केलंय आणि शेपूट राहिलं असं नको व्हायला. आणि आता सारंग त्या दोघांना सांगत असतो की मी ऐश्वर्याला चांगलंच ओळखतो. ती शांत बसलेली असणार म्हणजे ही वादळाआधीची शांतता आहे. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार आहे, म्हणूनच ती शांत बसलेली आहे. आणि आता ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये येते आणि जानकीला ऋषिकेशला कॉल लावायचा असतो, कारण आई तिचं काहीच ऐकत नसतात. त्यामुळे जानकी आता कॉल करण्यात बिझी होते आणि तिचं लक्ष नसतं. या संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्या सुमित्राच्या रूममध्ये घुसते. आणि आता जानकी रडून रडून सांगत असते की अहो ऋषिकेश, आई सगळ्याला नकार देत आहे, त्या काहीच ऐकत नाही आहे, मला खूप टेन्शन आलं आहे. मग ऋषिकेश सांगत असतो की हो, आता आपल्याला थोडे दिवसच असं हे सर्व सहन करावं लागेल, त्यानंतर आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार. आणि आता इकडे रूममध्ये सुमित्रा ही पाणी पित असते. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येऊन पोचते. ऐश्वर्याने पांढरी साडी घातलेली असते, एकदम विधवेसारखा अवतार केलेला असतो. हे पाहून सुमित्रा एकदम चकित होते. ती म्हणते अगं काय गं, हे सर्व काय. मग ऐश्वर्या म्हणते की अहो, मी तुम्हाला सहज भेटायला आली आहे. आणि ऐश्वर्या म्हणते की अहो आई, तुम्हाला सत्य तर कळायलाच हवं ना, की तुमच्यापासून सर्वजण लपवून ठेवत आहेत. मग सुमित्रा म्हणते की अगं बस ना, हे काय नक्की, हा काय अवतार केलाय, बांगड्या नाही, त्याबरोबर डोक्याला टिकलीही नाही, ही पांढरी साडी, हे काय. मग ती म्हणते की अहो माझं कुंकू, माझ्या बांगड्या या सर्व फोडल्या गेल्यात, कुंकू पुसलं गेलंय हो माझं, आता मला पांढरी साडीच घालावी लागणार. आणि ऐश्वर्या म्हणते की अहो आता आपलं सारंग या जगात नाही राहिलेला. घरात त्याचा सतत फोटो लावलेला मला दिसत असतो आणि त्याच्यासमोर तो अखंड तेवत असलेला दिवा. आणि हे सांगताना ऐश्वर्या रडू लागते. हे सर्व ऐकून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो.
आणि पाणी पित असणारा तो ग्लास तिच्या हातून खाली पडतो. हा आवाज जानकीला येतो. मग जानकी म्हणते, अहो थांबा, कुठून तरी आवाज आलाय. मग जानकी आत जायला निघते आणि आता जानकी आतमध्ये येऊन पाहते तर तिथे ऐश्वर्या असते, ते पण पांढऱ्या साडीमध्ये. आणि आता जानकीला समजतं की आता हिने सर्व सत्य आईंना सांगितलं आहे. मग जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की काय गं, तू इथे कशाला आलीस? मग ऐश्वर्या म्हणते, अगं आले कारण सत्य हे किती दिवस तुम्ही आईंपासून लपवणार होतात. बिचाऱ्यांना बघ बरं किती त्रास होतोय, आणि मग तुम्ही असंच लपून ठेवणार होतात का? यावर आता सुमित्रा जानकीला म्हणते की काय गं जानकी, तू एवढे दिवस सांगत होती की आपला सारंग कामात बिझी आहे, म्हणून तो येऊ शकत नाही, पण तू तर माझ्यापासून लपवत होती ह्या सर्व गोष्टी. मग जानकी ही सुमित्राईंना स्टेबल करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, आई असं काहीही नाही आहे, तुम्ही हिच्यावर विश्वास नका ठेवू. आणि ऐश्वर्या ही त्या दोघींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतच असते. आत्ता कुठे त्या दोघींचं नातं हे व्यवस्थित चालू झालं होतं, पण ऐश्वर्याने परत येऊन फूट पाडली. आणि ऐश्वर्या सांगायला लागते की आई, तुम्ही नसताना खूप गोष्टी झाल्यात. जेव्हा तुम्हाला ॲडमिट केलं ना, तेव्हा सारंगची डेड बॉडीसुद्धा आम्हाला मिळाली होती. त्यानंतर यांनी सर्व विधी वगैरे करून 10 दिवस झालेत आता आपलं सारंग जाऊन. तरी या लोकांनी तुमच्यापासून हे सर्व लपवलं आहे. आणि ऐश्वर्या खूप रडत असते, पण हे रडण्याचं नाटकच असतं. जानकीला पाहून काही सुचत नसतं की आता नक्की काय करावं. पण सुमित्राने आता ठाम निश्चय केलेला असतो की मी आता घरी जाणारच, कारण तुम्ही माझ्यापासून खूप काही लपवलं आहे. मी आता कोणाचंही ऐकणार नाही, मला फक्त घरी जायचं आहे. आणि आता इकडे सारंगच्या डोक्यामध्ये त्याच्या आईचा विचार असतो. तो विचार करत असतो की आपल्या आईला आपल्यामुळे काही होणार तर नाही ना, आपल्याला आपल्या आईला भेटावंच लागेल. मग आपण पटकन भेटून येऊया का? त्याबरोबर लगेच तिथे ऋषिकेश येतो आणि आता तो सारंगला सांभाळत असतो. तेवढ्यात त्याला जानकीचा फोन येतो आणि मग जानकी हॉस्पिटलमध्ये घडलेला सर्व प्रकार हा ऋषिकेशला सांगते की ऐश्वर्याने काय काय नाटकं केली आणि त्यामुळे सुमित्रा आई किती भडकल्या आहेत. मग ऋषिकेश म्हणतो की तू टेन्शन नको घेऊ, आत्तापर्यंत आपण एवढा सगळा मोठा प्लॅन सक्सेसफुली करत आलो आहे. मग आता थोडाच प्लॅन राहिला आहे, तर आपण हार नाही मानायची. आणि आता इकडं सुमित्रा घरी येते आणि घरी आल्यावर ती सारंगचा फोटो पाहते. सारंगचा फोटो पाहिल्यानंतर तिला समजतं की आता आपला मुलगा या जगात नाही आहे. मग ती जोरजोरात रडू लागते, आरडाओरडा करू लागते. आणि आता तिच्या लक्षात आलं असतं की सर्वांनी आपल्याला फसवलं आहे. त्याबरोबर आता तिथे नानासुद्धा येतात आणि नाना देखील रडू लागतात, कारण सुमित्राची अवस्था त्यांना पाहवत नसते. सुमित्रा म्हणू लागते की मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तुम्ही सर्वांनी माझा विश्वासघात केला, माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला, मला खोटं बोललात. आणि हे सर्व जानकी तूच केलं ना गं, हे सर्व जानकीमुळेच झालं आहे. ती मला खोटं सांगत होती एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये. मग सुमित्रा खूपच चिडलेली असते. त्यानंतर जानकी सुमित्राला धीर देण्यासाठी जाते, पण सुमित्रा तिला ढकलून देते आणि म्हणते की तू जा इथून, मला तुझा एक शब्दही ऐकायचा नाही आणि माझ्यापासून जरा लांबच राहा तू. हे सर्व पाहून आता जानकी सर्वांना म्हणते की आता काही झालं तरी हे आपल्याला थांबवावंच लागेल. आपल्याला आई आणि सारंगची ही भेट करूनच द्यावी लागेल. हे ऐकून सर्वजणांना धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की अगं पण हे पॉसिबल आहे का? जानकी म्हणते हो पॉसिबल आहे, मी घडवून देईल भेट. आणि आता इथे दुसरीकडे ऐश्वर्या ही गाडी घेऊन निघालेली असते, पण रस्त्यात मागून कुणीतरी येऊन तिला पकडतं आणि तिच्या तोंडाला रुमाल लावून तिला बेशुद्ध करतं. त्यानंतर ऐश्वर्याला गाडीत बसवलं जातं आणि तिला तिथं कोंडलं जातं. यावर ऐश्वर्या म्हणत असते की कोण आहे, मला इथून बाहेर काढा, कोण आहे? बहुतेक आता जानकीनेच हे सर्व घडवून आणलं असणार, कारण तिला आई आणि सारंगची भेट करायची असती. तर हा होता आजचा भाग. आता पुढील भागात पाहूया नक्की काय घडते. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.